श्री स्वामी समर्थ हेच गाणगापूरचे दुसरे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत। इसवी सन 1459च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापित केल्या। यानंतर ते शैलयात्रेच्या निमित्ताने श्रीशैल्य पर्वताजवळ असलेल्या कर्दळी वनात अदृश्य झाले। या घनदाट हरदळीच्या वनात स्वामींनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या एवढी तीव्र होती की ते एकाच जागी स्थिर बसून राहिले। दीर्घकाळ एकाच जागी राहिल्यामुळे त्यांच्या देहाभोवती आजूबाजूला झाडे वेली वाढल्या आणि मुंग्यांनी त्यांचे भले मोठे वारुळ तयार केले। स्वामींचा देह या वारुळात पूर्णपणे झाकला गेला होता। एकदा उद्धव नावाचा एक लाकूडतोड्या कर्दळी वनात लाकडे तोडण्यासाठी आला होता। तो तिथली झाडे आणि ते वारुळ तोडून जागा साफ करत होता। लाकडे तोडत असताना नकळतपणे त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या वारुळावर बसला। कुऱ्हाड वारुळावर पडताच वारुळातून रक्ताची धार वाहू लागली। हे पाहून लाकूडतोड्या अतिशय भयभीत झाला। त्याच क्षणी वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज जागृत होऊन बाहेर आले। कुऱ्हाड लागल्यामुळे त्यांच्या मांडीला जखम झाली होती आणि रक्त वाहत होते। तपस्वी महापुरुषाला आपल्या हातून इजा झाल्याचे पाहून लाकूडतोड्या घाबरला आणि स्वामींच्या पायावर पडून क्षमा मागू लागला। स्वामींनी त्याला तत्काळ क्षमा केली आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयदान दिले। या घटनेमुळे स्वामींची दीर्घकाळची तपश्चर्या संपन्न झाली। आता त्यांनी लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे, त्यांना सन्मार्गाला लावण्याचे आणि लोककल्याणाचे कार्य करण्याचे ठरवले। त्यांनी श्रीशैलम येथून भारतभर भ्रमण केले आणि अनेक ठिकाणी लीला केल्या। शेवटी ते अक्कलकोट नगरीत आले आणि तेथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले, ज्यामुळे त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून